अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर या गावामध्ये बिबट्या वाघाने रात्रीच्या 3 वाजेच्या सुमारास रविवारी पहाटे घराबाहेर झोपलेल्या नंदू मुसावत या शेतकऱ्यावर हल्ला चढवलाय। यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आहेत। ते शेवगाव येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। बाहेर वाटेवर झोपलेलो होतो आणि ते अचानक रात्री 3 वाजता तोंडच धरलं झोपेत। काय त्यानंतर काय झालं? म्हशीला बैलाला काय झालं? आज दिनांक 28 जानेवारी पहाटे नंदू मुसवत नावाचा पेशंट बेडवर म्हणजे अंगणात झोपलेला असताना सस्पेक्टेड बिबट्याचा बाईट आहे। जंगली प्राणी, जंगली श्वापदासारखा बाईट आहे तो। बेसिकली चेहऱ्यावर म्हणजे वरच्या ओठाला बाईट आहे। तर त्याला धनुर्वाताचं आणि ARVचं इंजेक्शन देऊन पुढच्या उपचारासाठी इम्युनोग्लोबुलिन देण्यासाठी नगरला सरकारी दवाखान्यामध्ये रेफर केले। सदस्य गंगाखेडकर आमच्या गावातील नंदूदादा मुसवत यांना पहाटे 3 वाजता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। ते पहाटे अंगणात झोपलेलं असताना त्या ठिकाणी बिबट्या आला आणि ते तोंडाला धरलं तर त्यांच्या तोंडाचं बरंच पोट आणि त्याला फाटलेलं आहे। आत्ता त्यांना त्या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि याच्यानंतर पुढील उपचारासाठी डॉक्टरने नगरला रेफर केलं आहे। तर गावामध्ये आज पहाटे बिबट्या आलेलं कळायला असताना खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी त्या दहशतीमुळं गावातील लोक खूप त्या ठिकाणी घाबरलेले आहेत आणि आज सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी म्हणून भटकावं लागत आहे आणि त्याप्रमाणे महिला घराच्या बाहेर निघण्यास तयार नाही। त्याच्यामुळं वन खात्याला अशी विनंती करणार आहे की ताबडतोब या ठिकाणी या बिबट्याचा बंदोबस्त करावा, जेणेकरून या गावातील दहशत संपत आणि तो बिबट्या जेरबंद होईल एवढी विनंती करतो आणि त्वरित वन खात्याने याचा बंदोबस्त करावा अशी मी गावकऱ्याच्या वतीने मागणी करतो। दिवसेंदिवस पाण्याच्या शोधात प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। वन विभाग मात्र जंगलात पाणवठे उभारताना दिसत नाहीत। प्रतिनिधी रवी उगल मुगलेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शेवगाव।